सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे रायगडला. केटीएम निघाली आहे. केटीएम पुढे आम्ही निघालो आहे. आम्ही आणि आमच्या गाड्या गाडी बघा, लक्झरीची गाडी बघा, हॉर्न नाही बघा. चालेल चालेल, पोचू ना, त्यात काय जाऊन यायचंय. तर गाईज आता आम्ही पोचलो आहे पनवेलला. पनवेलला थांबलोय चाय बी प्यायला. इथे हॉटेल आहे. रायडर बघा आणि गाड्या आमच्या इथे लावल्या आहेत. तर चाय प्यायला बसलोय आता आम्ही. बघू शकता थेट सवारी आहे आमची रायगड. आणि आता आम्ही थांबलोय पनवेलला. पनवेल नंतर कुठे थांबणार आहे आपण? अमुकान इंदापूरच्या नंतर मानगाव. डायरेक्ट मानगावला. भूक लागेल ना आपल्याला, तसं थांबायचं. आपल्याला जशी भूक लागली गाडी साईडला. मला आजूबाजूला घेतला. तर गाईज बघूया, आपण जिथे जिथे थांबलं तिथे आपण एक छोटे आपण व्हिडिओ बनवत राहू आणि तुम्हाला पूर्ण माहिती देऊ आपण कसे पोहोचलो, कसे येणार आहे, काय येणार आहे. आता 3 गाड्या आहेत आपल्याबरोबर, 5 आपले मित्र आहेत. आणि अशाच प्रकारे आपण पुढे चालत राहू आणि पुढे थांबणार तिथे आपण व्हिडिओ बनवत राहू. कोणत्या प्रकारे आपण काय खाणार पिणार ते सर्व आम्ही तुम्हाला दाखवत राहू. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा. ही सुरुवात आहे, आता अजून बाकी आहे. पूर्ण 2 दिवस आम्ही 1 डे स्टे आहे आमचा. स्टे करून मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार. म्हणजे आज सॅटरडे आणि उद्या संडे आहे. म्हणजे संडेला संध्याकाळी आम्ही निघणार, म्हणजे येणार इथे परत मुंबईला. अजून बघूया, अजून 2.5 तासाचं रनिंग आहे ना पवन आपल्याला. ब्लॅक कॉफी अजून 2.5 तासाचं. अजून एक आहे प्लेस असं आहे. ओके म्हणजे हिडन प्लेस आहे, देवीचं स्थान. अच्छा, तर आपल्याला अजून एक प्लेस दाखवणार आहे आपला पवन, कारण तो तिकडचं त्याचं गाव आहे तर त्याला माहिती आहे तिकडचं. तर बघूया काय आहे. महाराजांचा चेहरा दिसतो असा. ब्रेक घेतलाय सुसूचा. सुसूसाठी ब्रेक घेतलेला. हे बघा येत आहे. व्ह्यू बघू शकता. व्ह्यू निघतोय आम्ही. तर गाईज तिथे थांबलोय आता पेट्रोल भरायला. तर आपल्या गाडीवरतीच महाराज आहेत, बघू शकता तुम्ही. अजूनपर्यंत कधीच आम्ही रायगडला माझी गाडी घेऊन गेलेलो नाही. आता फर्स्ट टाइम मी गाडी घेऊन चाललोय रायगडला. आणि अशाच प्रकारे आता आम्ही पोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. इथून एंट्री मारायची आपल्याला. तर गाईज आता आपण मध्ये थांबलोय जरा. एक स्पॉट दिसलाय, हा बघा पाठीमागे बघू शकता. तिकडे ना बघा झरा फुटला, म्हणजे धबधबा आहे. हा बघा. गाईज आता आम्ही गडाच्या पायथ्याशीच एक हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय माहिती नाही. आम्ही असं गाडी घेऊन गाड्या बघा इथे गाड्या लावल्या आणि आता आम्ही असं बसलोय. नखरेबाज आलेला आहे बघा. नाश्ता आलेला आहे. पनीर भुर्जी आहे, पनीर भुर्जी, रस्सावडा आणि मिसळ पाव. चला सुरुवात करूया. आता आपण ना गडाच्या पायथ्याशीच आपण आहे ना हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे. तुम्हाला दाखव गाईज. आता आपण रूम मध्ये एंट्री मारणार आहे.
बाकीचे येत आहेत पाठीमागून. ते तरी काय खाल्लंच नाही ते. आता सगळे कुरकुरे बुरकुरेचे पाकिटे घेतल्या त्या सगळी. हॉटेलचीच रूम आहे ही बघा. ही रूम आहे. यांच्या सेल्फ्या बिल्फ्या चालू झालेल्या आहेत रूम मध्ये. रूम बघू शकता. छान आहे रूम. आवडली आपल्याला. 2 बेड आहेत. ओंकार तू खाली झोपा. हे बघ इथे चाय बेड गादी आहे. आणि बाथरूम, गिझर, गरम पाण्याने उद्या आंघोळ करू शकतो सकाळी. जे बसलं आहे प्रोटीन घ्यायचे वेपर आणि काय त्याने मिसळ पाव 10.5 पाव ते 8 पाव. काय जे बघा फायनली निघाले सगळे. बराच वेळ वाट बघितल्यानंतर हे 2 जण आले आणि आता शेवटला आम्ही वाट बघणार चपलीमध्ये चुकला पण तरी. तर चला आता निघालोय. चपली हे लॉक मार. लॉक तुमच्या आले रूम माझ्याकडे नाही. चाहे रूम लॉक करावी व्यवस्थित. आता आम्ही फायनली पायथ्याशी पोहोचलोय. पाठीमागे आहे ना, पाठीमागे बघा इथे दिसतंय तुम्हाला. तिथे गाडी पार्क केली आहे मी आणि आम्ही इथून आता चढणार आहे पायथ्याशी. तर हे बघा किल्ले रायगड. तर गाईज आता आपली सुरुवात आहे चढायची. चला किल्ले चालू झाले. तुमच्या टाइमपासामुळेच झालेलं आहे. पाऊस नाही. अरे आता एक दिसलाय स्टार्ट. कोणाचे या वरती या. अरे चल कोण ते लोकांना बोलतंय. आपल्याला आम्ही थोडी गेलेलो. इथून जा. बॅग मला चांगली वाटते ना म्हणून घेतली अशी बॅग. जीची तिथे जी होता लोगो म्हणून. दमलात काय रे. ऍक्च्युली मला असं वाटतं मी स्लीपर नाही घालून त्यांचे पैसे नाही दिले. पाठी उतरत आहे आम्ही चढतोय आता. काय हाय दिसतोय काय. हो छोटासा. दम लागेल ना घेऊन ठेव. काय नाही काय चक्कर बिक्कर आहे ना तुला. सगळं घेऊन ठेव. हे बघा आपल्याला ती वरनं गाव वगैरे दिसत आहेत. इथे दाखव. इथे आज 10 पावलं नाही चढलो आम्ही आणि आम्हाला लिंबाच्या गोळ्या लागतात. आपलं तर सोड 10 पावलं आपण चढून तरी आले. काय राजगड दिसतो. इथून राजगड दिसतो. हे बघ इथे पार्किंग बघ कसे दिसत आहे. कुठे हे बघ खाली पार्किंग केले आहेत ते. माझी ऍक्टिवा दिसते. फायनली मला वाटतं एक टप्पा तरी घातलाय. एवढ्यातच एवढी अशी हालत झाली आहे. हा दिसला. हा चालेल सगळे येते. गाईस धावत आलोय बघा इथे. ते सगळं पाठीमागे येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तर काहीच बघू शकता पाऊसचा पण नाही म्हणू शकत. 10-20% आपण चढलोय. तर हा खाली दिसतोय तो हा शॉर्टकट रस्ता आहे. हा बनवला वाटतं यावेळी.
आणि आपल्याला ह्या बघा वरच्या रस्त्याने जायचं या धावत आलं म्हणून दम लागला व्ह्यू बघू शकता तुम्ही पाठी पण कोण नाही पुढे पण कोण नाही पुढे आपला मित्र आहे फक्त ओमकार आणि आपण इथे आहे बघू शकता तुम्ही हालत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी वरून वरून पण प्रतिसाद येतो आपल्याला काय काय पायवाट डोंगरावरला अच्छा इकडं नाही ती कोण नाही म्हणजे रिस्की आहे. हा 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 पावसाळ्यात बंद असेल मग बघ पूर्ण होती बघ तिथे उतरले खाली. हो रे एकदम ट्रेकिंग वाली आहे म्हणजे ज्यांना ट्रेकिंग करायची त्यांच्यासाठी आहे. काय रिस्क असेल ना इथं हे पावसाळ्यात बंद असेल पूर्ण की पावसाळ्यात पण चालू असतं काय येणारे येतात ह्या रस्त्याने पण ते रिस्की आहे जरा पूर्ण हे बघा ही वाट आहे सागर काढा फोटो पाण्याची बॉटल ठेव पॅकेट ठेव आम्हाला आणलंय आपण बघू शकता तुम्ही आता हे बघा सगळे पब्लिक आता खाली उतरते आम्ही चढतोय आता मी चकमा पण काढला बोललो तो नजर नाही गेला डोळ्यांनी बघितलेलं घ्यायचं. इलेक्ट्रॉल पावडर आम्ही आता खाऊन आता निघालो आहे पावर घेतले एकदम फुल एनर्जी खूप एनर्जी आता कुठेच थांबत नाही आम्ही आता थेट वरती टकमक टोकावरतीच भेटतोय आम्ही चला थोडंसं खुल्लं पाहिजे होतं ना म्हणजे क्लिअर विजिबल. हो देतो आम्ही विजिबल तुला करून थांब काढला म्हणून ठीक आहे जायचं तिकडे तू आला फर्स्ट टाइम तुला एक्सपिरियन्स चांगला पायवाट बघू शकता पाईप टाकले रे आता कॅबल टाकले कसली तरी लाईट दिली आहे काय चालला तिथं बावडे तुझं आहे ना काय साडी कुठे जितकी माणसं उतरतात तितकीच माणसं परत चढतायत खाली पण बघू शकता तुम्ही आमचा एक पार्टनर कुठे पुढे गेलाय वाटत तो थांबलाच नाही कुठे गाईज बघू शकता तुम्ही पाठीमागून पण येत आहेत माणसं आणि पूर्ण पण वरनं येत आहेत माणसं ही पायवाट आहे आणि हा बघा हा टकमक टोक आहे बघा हे टकमक टोक आहे त्या टकमक टोकावरती पण माणसं आहेत पण ते इथं बारीक दिसत इथं दिसत नाही आपलं एवढं झूमिंग नाही खाली धुके पण बघू शकता तरी नशीब पाऊस नाही पावसाचं नाव काढलं आणि पाऊस वाटतं पडायला चालू झालं वाटतं बारीक बारीक थेंब पडायला लागले तर रस्ता बघा कसा दिसतोय खाली
जसं जसं जवळ जवळ येतोय ना तसं तसं आहे ना श्वास पण फुलत चाललाय ना अंगात पण अशी धडधडणी भरायला लागली एकदम. जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर आलोय आता मी. खूप चेंजेस वगैरे पण थोडेफार झालेले आहे. पाहूया बघूया पुढे पुढे काय काय दिसतंय काय काय भेटते आहे. हे बघा इथे माकड बघा खालीच दुकान आहे त्यामुळे ती माकड पण तिथेच आहेत. पुढे बघा पाणी जे आहे तिथे थांबलंय. आमचा पार्टनर तिथे थांबलाय. मला वाटतं त्याला आंघोळ वगैरे काहीतरी करायची असेल. बघू शकता तुम्ही पाणी कसं येतंय बघा. धबधबा आहे एकदम डोंगरात नाही एकदम येते ते. तू आंघोळ केली काय? आंघोळ केली? हा काय पाणी लागलेलंच असतं. पाच रुपयाची वाट लावली याने. 5 रुपयाची शेव घेऊन गेला. खायला नको त्याला. तुला वाटलं पटेली गेल्यावर तू काय तो सोडणार तुला तुझ्या अंगावरती आला असता. मला त्याच्याकडे ना माकडाने चिप्स घेतले की ओढून. हे बघा हे अशी वाट बघत असतात. ते खायचं असं दिसलं ना की त्यांना वाटतं की देणारच ना ते मागून. मग काय करू मी काय नाही घे बाबा शेव. समजलं? 5 रुपयाची शेव. तुम्ही पण काय खायला वगैरे हातात ठेवत असाल ना तर सावध राहा. कारण ही बघा ही माकडाची ना वाट बघत असतात. हातातनं काय घेऊन येते काय कधीही तुमच्या हातातनं हिसकावून घेऊ शकतात. हे बघा हे धबधबे बघू शकता. हे बारीक बारीक कुठून कुठून ते फुटून आलेले बघा. हे बघा धुकं बघू शकता की ते धुक्यांमुळे ते सफेद सफेद दिसतात. त्या तेव्हा टकमक टोकावरची माणसं पण आता जवळून दिसायला लागली. दिसतायत तुम्हाला पण दिसत असतील ती माणसं. पटाला खिशात काय आहे खायला? खिशात काय नाही. चौकास पाय घसरला. सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. खालती पण जायचंय वरती.
हा व्ह्यू 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 बघू शकता तुम्ही धबधब्याच्या एकदम थेट आम्ही खालती आहे. बघा धबधब्याच्या इथे. आणि आता आम्ही निघालो खालती. आता खालती पण आमचं बघून येते यायला लागले तर आम्ही त्यांना पण घेऊन जातो खालती, कारण आमचं बघून ते येत आहेत. तर उगाच असं नको व्हायला की तुम्ही आलात म्हणून बाकीचे पण येत आहेत इथे. तर आम्ही पण घेऊन चाललो त्यांना. चला चला बाहेर चला बाहेर चला. आई खिशातलं काढायला पण भीती वाटते या माकडांमुळे. तू माकडा का खातोयस? हा त्या माकडांमुळेच भीती वाटते. समज आला आणि गेला की ओढून घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर आता आपण द्वारमध्ये एंट्री करणार आहे. तिकीट काढायला आहे. काय हालत झाली आहे. भवानी मातेचं मंदिरचं जो हे आहे ताई, भवानी मातेचं मंदिरचं आहे ते तिकडे फॉर्म आपल्याला तिकडे भरावं लागेल. किती तिकीट आहे? चालेल. ते बोलले 5 जण आहे ना. हा ते बोलले की बॅगेत ठेवतो. तो रिस्की आहे तुला. तिकीट नाही दिली आपल्याला. पावसाने वाट बघू शकता कशी झाली. शेवाळी शेवाळी झाली. आपल्याला चौकात चालायला लागणार आहे, कारण सगळं बुळबुळीत झालेलं आहे. पाय घसरू शकतो वाटचालीवरून. मारूया 5 जण मिळून. फोटो काढ नाही. थोडा विजिबल पाहिजे होतं, म्हणजे खुला खुला दिसला. काळोख तर नाही लँडस्केप मध्ये काढायला लागेल. इथे लाईट पाहिजे फोटो काढायला. ढग बघू शकता. ढगांनी पूर्ण ते डोंगर अडवले गेले आहेत. हे बघा आतमधून दिसत आहेत. हे बघा डोंगर आणि त्याच्याने बघा ढग बघा वरती. पायावर पट्टू नशीब अटॅक नाही आला. घाबरून बेल टाकला. मला खेचतोय बोल भारी आहे बोला. तर करायचं माकडाला पटेलीमध्ये, नंतर आला की असं करायचं फक्त. त्या कुत्रा पण मैदानात आलेला तेव्हा भेटी माझ्या अंगावर उडी मारली त्याने. तुमच्या याची गाव बाकी रायगडवाडी खाली खाली पायथ्याला आहे ना रायगडवाडी. तिथं हा सांदोशी आणि तू उडला. सांदोशी तिकडं. हा बघा हा सांदोशी. वारंग्याने वागवले तिकडे त्या साईडचा. हा हे. तर आता आम्ही काकडी खायला थांबलो इकडे. हा खावा. मस्त एक नंबर. अरे यार एवढा 15 अर्धा तास तरी चाललो. काकडी अशी एवढी गोड लागते काय बोलू यार. अरे आता ते पण किती नाहीतर तुला असं दिलं तर खाशील काय असं. नाही 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 तेव्हा तुला खायला उतरणार पण नाही. झाड एवढं पडलं कधी खाल्लं ना. उचल यार. आता जे बोला टायमिंग अलामत असेल तर इथे जायचं वालणकोंडीवर.
गायस बघू शकता हे बघा पाठीमध्ये व्ह्यूज आहे भेटणार पण नाही व्ह्यूज आहे व्ह्यू काय गोष्टी काय बोलणार आपण काय म्हणजे नाही तू जाण्यासाठी निघणार डायरेक्ट कुठेतरी वेगळीकडे लागले हा अजून परत चढायचंय 2 वाजले 12:30 वाजल्यापासून आम्ही चढतोय जवळजवळ 1.5-2 तास झाले 1.5 तास झाला बघा टकमक टोकरची माणसं बघा दिसतात जवळजवळ यायला लागली म्हणजे आम्ही पावसाने पण जोर धरलेला आहे आणि आता आपल्याला भिजत जायला लागणार आहे जाणार भिजत पाऊस वरतून पडतोय आणि दमायला पण जास्त व्हायला लागले हा पोचला आलोच देव देव खाली खाली काही दिसतच नाही ना काय फायनली पोचलो आता हे सगळं असंच आहे स्ट्रेस सपाट आहे हा फायनली पोहोचलो आहे हा सपाट आहे फायनली रिच म्हणजे एकदम एंडला पावसाने घोळ केला ना तर ठीक आहे त्या पावसामुळेच जरा मजा आली पहिल्यांदा पावसात आला स्वर्ग आम्ही जवळून बघतोय असं लागतं स्वर्गात जायला आम्ही जिवंत आम्ही आमच्या राजांमुळे स्वर्ग आम्ही बघायला भेटला राजाने करून ठेवलं म्हणून आम्हाला बघायला भेटलं आता आपल्याला असंच चालायचं सरळ सरळ आहे आता चढाव नाही कुठे पवनने जोर धरला पवन पुढे पुढेच चाललाय टॉयलेटला घेऊन त्याला लॉकला असेल ना लॉकला आहे ना बस झालं तर हे बघा गाईज हत्ती तलाव इथे वासरू पण आलंय दमला रक्ताचा पंप जय शिवाय मागून बघ ना देवीचं नाव आहे शिकाई देवी आता आपण पहिल्याच मंदिरात आपण गेलेलो दर्शन झालेले आहे त्या देवीचं शिकाई देवीचं मंदिर जातो त्याला तर आपण ते दर्शन करून आता निघालोय आता पुढच्या वाटचालीला जाऊया बघूया समोरच सगळे पाय वगैरे पडते आपण तिथे चाललोय ढग पण बघू शकता तुम्ही किती खाली आले आहेत पावसाच्या ह्याच्याने पूर्ण क्लायमेट वगैरे बघा तरी नशीब आपण एकदम मध्येच मच्छच दिवशी एकदम आलेलो आहे म्हणून एवढी गर्दी पण नाही व्यवस्थित आपल्याला दर्शन करायला भेटेल हे बघा समोरच आहे महाराज फायनली आपण
पोचलो आहे महाराजांच्या पायथ्याशी. चले भाई येत नाही फोटो नाही तू या मोबाईल वरून काढ व्हिडिओ घे ना व्हिडिओ पाया पडलोय अगोदरच, परत एकदा पडलो आपण. अरे चालतोय धुकं बघू शकतो किती झाली धुकं. बघा महाराज इथे आहे, दुकान पूर्ण हे झाले. तर आता आपण आहे बाजारपेठेत उभे आहे. ही बघा ही बाजारपेठ आहे. बोल ना, हा माझा मित्र सागर. त्यांनीच सांगितलं हा माझा मित्र सागर. बाजारपेठ आहे. धुकं बघा किती आहे, ते काय दिसत पण नाही, पाऊस पण आहे. आणि असे आम्ही उभे आहे, भिजलंय, पाऊस पण चालू आहे. सगळ्यांनी आणलंय. तेव्हा कुठे होता पाऊस. तर गाईज आता आपण चाललोय टकमक टोकाकडे. पाय घट्ट लावायला लागणार आहे कारण पूर्ण बुळबुळीत असू शकते, त्यामुळे. ते बघा कालनं मी दाखवलं होतं टकमक टोक, आणि तिकडनं वरची माणसं पण दाखवली होती. ते ही बघा ही माणसं अशी दिसतात इकडनं. आता आपण टकमक टोकावर जाऊन दाखवूया. पाऊस पण आहे त्याच्यात. शूट चालू आहे. चला पडलात की डायरेक्ट टकमक टोकावर भेटू डायरेक्ट. खाली तेच बोलतोय, नीट अगोदर काय ते कर, नंतर काय. थांब. चला आता आपण पोचलोय टकमक टोकावरती. चला दाखवूया टकमक टोक. पवन डायरेक्ट टोकावरती जाऊन भेटूया का. चली काठी द्यायची आहे. पवन इकडे बा. सागर चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. टकमक टोकावरती पोहोचलोय. हा बघा तो टकमक टोक, आणि इथून बघा खाली कसं दिसतंय व्ह्यू बघा. ढग वगैरे बघा कसं एक दिसते ते. ढगांच्या पण वर आलोय आपण. आहे ना. हे काढली की आपला फोन चल. पूर्ण दिसतंय, सर्व दिसतं. नाही कोकण दिवा गावातून फोटो नाही टाकत काय नाही, घरातून नाही दिसत. घरातून बाहेर आलं ना, म्हणजे अंगणात आलास ना, तो जो मुलगा टाकतो तो तुझ्या गावातलाच आहे ना. तो इकडचा आहे प्रॉपर. तो इकडचा टाकतो सर्व. इकडचा कुठला तरी आहे. नाही जवळचाच आहे. तो जवळून क्लोजअप नाही टाकतो ना, तिकडचा कुठला तरी असतो. दादा आम्ही ढगात आहे. ढगात खाल्लं किती पण दगडे मारा आमच्यापर्यंत नाही पोहोचत. ढगात आहे आम्ही, ढगात. बघू शकता. गाईज आता आपण आलोय महादेवाच्या मंदिरात. जगदीश्वर मंदिर आहे ते, देवस्थानाला आपण आलोय. पाठीमागून येत आहेत, पुढे पण चालले आहेत, आणि आम्ही मध्ये पण आहे.
आणि भिजलो पण आहे, थंडी पण वाजते. बघू शकता सिच्युएशन. भजी खाऊन तरतरी आली बघा. एक प्लेट तर आम्ही एका माणसासाठी मागवली भजी. हे बघा इकडे मंदिर आहे. तर चला आपण पुढे जाऊन बघूया. तर आपण जगदीश्वर मंदिरात पोचलो आहे. महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. पवन बारी वहां पर समृद्धि यहाँ पर जो सहस्र जहाँ पर राम तुझे राज है. दामा दुर्बदंड पर चिंता मृग झुंड पर भूषण विठुंड पर जैसे मुर्ग राज है. तेज तम अंश पर कर्ण जिमि कंस पर तुम लेंच वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज ही काव्य महाराजांना 14 वेळा या जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलं. राजकवी कृष्णाजी महाराजांच्या दरबारामध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे. ही रायगडाची महत्वाची माहिती लेट. आणि आता आपण बघूया इथून. सांगायला लागतं. दुकानने पूर्ण भरलंय. म्हणून तर म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला आले नसते आज राहिले नसते मंदिरांचे उंच उंच कळस. म्हणून भूषण काय म्हणताय, काशी होम की करा जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर ना शिवराय पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती. सबकी सुन्नत हो जाती. आता ही समाधी आहे आपल्या राजांची, बाजूला आपण आता इथून समाधीकडे जाणार आहे बघ. काढून ठेवतो.
समाधी आहे काय बांधलेलं कुत्रा आहे ना. बांधलंय त्यांचं नाव आहे ना. हा ज्याने बांधलंय त्याचं नाव आहे. तर गाईज फायनली आपलं जगदीश्वर मंदिर आपलं ते दर्शन झालेलं आहे. महाराजांच्या समाधीचं पण दर्शन केलेलं आहे आणि निघालोय बाहेर. बघा पाठीमागे बघू शकता जगदीश्वराचं मंदिर आणि त्याच्यात धुकं पण बघू शकता. सीन बघा काय एकदम म्हणजे धुकंच धुकं आहे पूर्ण. कसं वाटलं रायगड. रायगड म्हणजे स्वर्गच आहे बघा. ढगात आहे आम्ही ढगात. बघा इथे दाखवले आधी कसं होतं आणि आता कसं झालंय ते. आधी ह्या पद्धतीमध्ये होतं. कायच दिसत नाही. पायाखालचं पण दिसत नाही आता असं झालंय. हो ही बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठामध्ये आता बघा माणसं किती आहेत. नाही आता मला नाही लागत आहे. पण मी काय म्हणतो माहिती आहे ही बाजारपेठ आता अशी आहे पण पहिल्या अशी धुकं बिकं पडत असेल तेव्हा कसं होत असेल. तेव्हा बाजार भरायचा बाजार भरायचा पण असेल आणि धुक्यात शेल्टर पण असणार ना. शेल्टर असेल ना प्रॉपर. धुकं असणार ना. खतरनाक. आलो ना वाचलं म्हणजे हे बाजूलाच आहे ते. धुकं बाबू. आता तू ब्लॉग बनव ना भाई दुकानमध्ये का. अरे पण दिसतच नाही काय. लोक काय कसं समजणार आहे जन. थंडीमध्ये तर अजून आता जरा पाऊस येऊन गेलाय. थंडीमध्ये अजून सगळे इथे बसले धुक्यातनं निघालो आम्ही आता. कुत्रा होतो. कुत्रा दिसतोय का बघ. धुक्यात ना आता व्हिडिओ काढले. काढले ना आपण. नाही दिसत भाऊ बिऊ काय दिसणार नाही आता. हे वाचा गडा खाली पायी जाण्याचा मार्ग आणि चला इकडे खाली. पायाखाली बघण्याचं जाशील गडगड त्याने पायथ्याशी भेटशील. दिसत नाही काय. मजा आली म्हणजे मजाच झाली एकदम. म्हणजे हा असं हे नशीबच लागतं असं भेटायला. हे धुकंवाला सीन म्हण. त्याच्या केसांमध्ये बघा. माझ्या नाही त्याच्या पापण्यामध्ये आणि माझ्या कुठे आहे ते तुम्हीच सांगा. पुढे हे दोघं चालले. कुठे चाललाय रे. उडया हवेमध्ये भेटूया पुन्हा पुन्हा. स्वर्ग स्वर्ग खाली गाव आहेत सुद्धा नाही. म्हणजे स्वर्गाचा अनुभव आम्ही तर घेतोच आहे. आयुष्यात एकदा तरी कसं असेल एवढे दगड बांधकाम कसं इकडे तोडून बनवून केलेलं आहे. तुझ्यासारखे होते ना. आता महाद्वार मधून आता आपण बाहेर पडूया. तर गाईज बघू शकता तुम्ही आता निघालोय. आता आम्ही रायगड वरून उतरतोय. मजा आली ना एकदम सॉलिड. उतरा
धुकं बघा धुकं. इथून कुठे धबधबा पडतोय आवाज तर येतोय. तो बघा धबधबा. तिथून जाऊन येऊ का तिथे आता हा हे तशी पण येणार नाही लोक मला तोपर्यंत. तर काय आता आम्ही फायनली आता पायथ्याशी येऊन थांबलोय. पाऊस बघू शकता तुम्ही खूप भरलेला आहे. दुकान पाणी जाऊन आला जाऊन एक मग सोपं कसं पुढं